आजचा विषय का खास आहे? आजचा विषय साधा नाही, कारण आज आपण बोलणार आहोत अशा एका फुलाबद्दल जे फार कमी घरांमध्ये फुलताना दिसतं, पण ज्या घरात हे फुल फुलतं तिथे काही ना काही बदल नक्कीच जाणवायला लागतात. हे फुल म्हणजे गोकर्ण फुल, ज्याला आपण अपराजिता या नावानेही ओळखतो. अनेक लोक या फुलाकडे फक्त एक झाड म्हणून पाहतात, पण धार्मिक, मानसिक आणि ऊर्जात्मक दृष्टिकोनातून हे फुल खूपच प्रभावी मानलं जातं. आज आपण पाहणार आहोत की ज्या घरात गोकर्ण फुलं फुलतात तिथे कोणते 5 बदल हमखास दिसतात. चला तर मग आता आपण जाणून घेऊया गोकर्ण फुलल्यावर कोणते बदल होतात. पण त्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. गोकर्ण फुलांची थोडक्यात ओळख. गोकर्ण हे निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचं फुल असतं. हे फुल शिवपूजा, दुर्गापूजा आणि विष्णू पूजेमध्ये वापरलं जातं. गोकर्ण या नावाचा अर्थच आहे गायीच्या कानासारखं दिसणारं फूल. आयुर्वेदात, वास्तूमध्ये आणि अध्यात्मामध्ये या फुलाला विशेष स्थान आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे झाड प्रत्येक घरात सहज फुलत नाही. त्यामुळे ज्या घरात गोकर्ण फुलं नियमित उमलतात तिथे काहीतरी वेगळं नक्कीच असतं. बदल क्रमांक 1, घरातील वातावरण अधिक शांत आणि सकारात्मक होतं. ज्या घरात गोकर्ण फुलं फुलतात त्या घरात पहिला जो बदल जाणवतो तो म्हणजे मनाची शांतता. घरातील लोकांचा स्वभाव हळूहळू शांत होतो, राग, चिडचिड, तणाव कमी होतो. कारण गोकर्ण फुलं सकारात्मक ऊर्जेशी जोडलेली मानली जातात. हे फूल घरातील नकारात्मक कंपनांना कमी करतं आणि वातावरण हलकं, प्रसन्न बनवतं. अनेक लोक सांगतात की गोकर्ण फुलं फुलल्यानंतर घरात विनाकारण होणारे वाद कमी झाले. बदल क्रमांक 2, घरातील लोकांच्या विचारांमध्ये स्पष्टता येते. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे विचारांची स्पष्टता. गोकर्ण फुलं मेंदूवर सकारात्मक परिणाम करतात असं आयुर्वेदात मानलं जातं. ज्या घरात हे फूल फुलतं तिथले लोक निर्णय घेताना अधिक शांत आणि विचारपूर्वक निर्णय घेऊ लागतात. गोंधळ, संभ्रम, नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात. विद्यार्थ्यांसाठी, अभ्यास करणाऱ्यांसाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्यांसाठी हे फूल विशेष फायदेशीर मानलं जातं. बदल क्रमांक 3, देवपूजा आणि अध्यात्माकडे ओढ वाढते. गोकर्ण फुलं फुलणं हे अनेकदा दैवी कृपेचं लक्षण मानलं जातं. ज्या घरात हे फूल फुलतं तिथे देवपूजा आपोआप वाढायला लागते. घरातील लोक पूजा नियमित करायला लागतात, देवाजवळ बसून वेळ घालवतात. मनाला समाधान मिळायला लागतं. काही घरांमध्ये अचानक जप, नामस्मरण, उपास या गोष्टी सुरू होतात. हा बदल हळूहळू होतो पण खूप खोल परिणाम करून जातो. बदल क्रमांक 4, घरातील स्त्रीला मानसिक बळ मिळतं. गोकर्ण फुलं विशेषतः स्त्री ऊर्जेशी जोडलेली मानली जातात. ज्या घरात हे फूल फुलतं तिथल्या स्त्रीला मानसिक स्थैर्य मिळायला लागतं. आत्मविश्वास वाढतो, भीती कमी होते आणि निर्णय क्षमता सुधारते. अनेक ठिकाणी असं मानलं जातं की गोकर्ण फुलं देवीच्या शक्तीचं प्रतीक आहेत. त्यामुळे घरातील स्त्री अधिक सक्षम, शांत आणि संतुलित होते. बदल क्रमांक 5, अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. 5वा आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे जीवनातील अडथळे कमी होणं. ज्या घरात गोकर्ण फुलं फुलतात तिथे कामात अडकलेली प्रकरणं सुटायला लागतात, रखडलेली कामं पूर्ण व्हायला लागतात. लगेच चमत्कार होतो असं नाही, पण गोष्टी योग्य दिशेने सरकायला लागतात. म्हणूनच गोकर्ण फुलांना अपराजिता म्हणजेच पराभव न स्वीकारणारे फूल असं म्हटलं जातं. गोकर्ण फुलं असूनही हे बदल दिसत नसतील तर, जर तुमच्या घरात गोकर्ण फुलं असतील पण वरील बदल दिसत नसतील तर काही चुका होत असू शकतात. उदा. झाडाकडे दुर्लक्ष, अस्वच्छता, नकारात्मक बोलणं, झाड तोडताना आदर न ठेवणं. गोकर्ण फुलं ही संवेदनशील मानली जातात, त्यामुळे त्यांची काळजी प्रेमाने घेतली पाहिजे. गोकर्ण फुलांची योग्य काळजी का महत्त्वाची आहे? गोकर्ण झाड स्वच्छ जागी, सूर्यप्रकाशात वाढतं. रोज पाणी घालणं, झाडाशी सकारात्मक बोलणं, फुलं तोडताना नम्रता ठेवणं या सगळ्या गोष्टी त्याच्या ऊर्जेला जपतात. झाड जसं वाढतं तसं घरातील ऊर्जा देखील वाढते असं मानलं जातं. हे फूल फक्त झाड नाही तर संकेत आहे. गोकर्ण फुलं फुलणं ही साधी घटना नाही, ती एक संकेत आहे. घरातील ऊर्जा योग्य आहे, विचार सकारात्मक आहेत आणि दैवी कृपा आहे. म्हणूनच ज्या घरात गोकर्ण फुलं फुलतात तिथे हे 5 बदल हमखास जाणवतात. जर तुमच्या घरात गोकर्ण फुलं फुलली असतील तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणता बदल जाणवला. अशाच धार्मिक, वास्तू आणि सकारात्मक ऊर्जेशी संबंधित माहितीसाठी मराठी विचारसरणी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.